एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला. त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत गेली. कित्येक वर्ष तो रडलेला नाही. एक लेठक पूर्णपणे दिवाळ वाजलेला, खिशात दमडी देखील नाही, आणि फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिकाड्याकडे आणि त्याच्या त्या करुण अवस्थेकडे जाते. हा लेखक त्या भिकाड्याकडे जातो आणि म्हणतो, मित्रा, मी एक लेखक आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहून का? साहेब, भिकारी म्हणतो, माझ्याशी कुणी बोलत देखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटेल ते करा. तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघी जातो. त्या क्षणापासून भिकाऱ्याला लक्षात येते की एकदम जाणाऱ्या येणाऱ्यापैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय. थोड्याच वेळात तेथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करून जर या पाटीवर काय लिहिलंय ते वाचून दाखवल्यात फार उपकार होतीन हो. तो माणूस पाटी उचलतो लागतो. वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी आणि माझ्या नशिबी हरवलेली दुष्टी. भिकाऱ्याच्या गालावरून अश्रू ओघळायला लागतात. आयुष्य कुणी जास्त जाणलं, त्या ओळी लिहिणाऱ्या लेखकानं, त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांना, की इतके वर्षांनी रडणाऱ्या त्या भिकाऱ्यांना? तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाऱ्या प्रेमात पडाल, पण जर तुमची वाणी गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. माणसाला बोलायला शिकण्यास किमान 2 वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.